पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता हरकती आणि सूचना सुद्धा नोंदवायला सुरुवात झालेली आहे। शहरात 32 प्रभाग आहेत आणि या 32 प्रभागात 128 जागांसाठी हा प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे। आता आपल्यासोबत महानगरपालिका निवडणूक विभागाचे प्रमुख अरविंद शिंदे सर आहेत। सर, 2017च्या प्रभाग रचना आणि आत्ताच्या प्रभाग रचना किती बदल झालेला आहे? 2017ची प्रारूप प्रभाग रचना आणि आत्ताची प्रारूप प्रभाग रचना याच्यामध्ये काही बदल झालेला नाही। ज्याप्रमाणे 2017ची प्रारूप रचना होती त्याचप्रमाणे 2025ची सुद्धा रचना करण्यात आलेली आहे। सर, हे आत्ता तुम्ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे, सूचना आणि हरकती आता नोंदवल्या जात आहेत। अंतिम जो प्रारूप प्रभाग रचना आहे ती कधी प्रसिद्ध होणार आहे? 4 सप्टेंबरपर्यंत आपण याच्यामध्ये हरकती घेणार आहोत। त्यानंतर 5 सप्टेंबर ते 12 सप्टेंबरपर्यंत साधारणतः याच्यामध्ये सुनावणी घेतली जाईल आणि सुनावणी घेतल्यानंतर 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत शासनाला सादर केले जाईल आणि 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यानमध्ये आपली जी काही वॉर्ड रचना आहे ही अंतिम केली जाईल। तर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेलाच आता वेग आल्याचं आपण एकंदरीत या ठिकाणी पाहतोय। त्यामुळं जे भावी नगरसेवक आता या महानगरपालिकेत येण्यासाठी इच्छुक झालेले आहेत, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत, त्यांच्या सर्वांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।